आज होता शनिवार. काही कारणास्तव घरातली सगळी मंडळी लवकर उठलेली होती. त्यामुळे घरात पाणी भरून झालं होतं, चहा-पाणी झालेला होता आणि मी गेली फिरायला. तिकडनं आल्यानंतर भाऊ गेला होता बाजारात, भाजीपाला घेऊन आला होता नेहमीचा. तरी आईने मला त्याच्यासोबत गाडीवर पाठवलं आणि जास्तीचे बटाटे घेऊन यायला लावले. कारण आता चकली, वेफर काय काय करायचं सुरू होऊन जाईल बाई. खूप डोक्याला ताण आहे आता हातं. त्याच्यानंतर आज काही नाश्ता वगैरे नव्हता. डायरेक्ट जेवण. कारण काल होता महाशिवरात्रीचा उपास. आज उपास सोडायचा होता. पुदिन्याची भाजी केली, तोंडी लावायला खूप भारी झाली. त्यानंतर आईने आम्हाला तिघा भावंडांना आणल्या पेट्या. माझ्या पेटीला लॉक आहे, फक्त भरायची ड्युटी आता माझी आहे. त्याच्यानंतर भाऊने आणलं होतं वडापाव. वडापाव खाऊन झाल्यानंतर बिचारी गाय सावलीला येऊन उभी होती दारासमोर आणि तिच्याकडे बघता मला कळून गेलं होतं का ही खूप तहानलेली आहे. मग मी तिला पोळी दिली आणि पाणी पण ठेवलेलं होतं. आता उन्हाचा ह्या प्राण्यांना सुद्धा खूप त्रास होईल. त्याच्यानंतर मी भांडे आज चक्क 3 वाजता घासले. होतं कधी-कधी आम्हाला रुटीनवाल्यांना सुद्धा आळस येतो. मान्य आहे आम्हाला. काय करणार? आळस येतो कधी-कधी.